भर आणि आभाळाभर खऱ्या मोठी पसर घेते, उंच झेल घेते. खऱ्या तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत. पण कोणत्याही कार्यक्रमाची जर सुरुवात करायची तर आपण श्री गणेशाला वंदना करतो, गणपती बाप्पाला वंदना करतो, त्यानंतर आपण दीप प्रज्वलन इच्छा असेल. सर्वांना विनंती, 1-2 मिनिटं फक्त हात जोडूया. महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. थोडासा जोश असू द्या. एका घरामध्ये 70 दिवस लोकांना खळखळून हसवलं, रडवलं. कुणी? जान्हवी मॅडमनी. आपल्याला इथे किती 70-80 लोक आहोत आपण आज. आपल्याला एकमेकांबरोबर गप्पा मारायची, एन्जॉयमेंट करायची ना. तरी आपण कार्यक्रमात सुरुवात. मी मॅडमला विनंती करेल की मॅडम आपण प्रथमतः ते प्रज्वलन करूया. आणि आवाजच येत नाही. सगळे जेवले का? चापूक झुपूक हसलं पाहिजे ना आयुष्यामध्ये. ज्याला हसता येतं त्याला जगता येतं. खरं तर ना मॅडम साठी जोरदार टाळ्या झाल्यात. का झाल्यात? आता मी टाळ्या वाजवू नका म्हटलं तरी वाजवल्या. ही गंमत आहे खऱ्या त्या आयुष्याची. तुमची स्वप्न जर चांगली असतील ना तर तुमची जिद्द सुद्धा चांगली असेल. तुम्हाला त्या स्वप्नासाठी प्रयत्न करावे लागतात. खऱ्या तर खूप मोठी इव्हेंट कंपनी आहे मित्रांनो. गोष्ट छोटी असते पण ती जर मनापासून एखाद्या व्यक्तीला समजून सांगितली तर ती गोष्ट त्या व्यक्तीच्या मनापर्यंत, हृदयामध्ये पोहोचते. म्हणजे दुःखाची असू द्या किंवा सुखाची असू द्या. तसंच काहीतरी आपल्या कामामध्ये आणि आपल्या स्वप्नांमध्ये असतं. विवेकानंदांचं खूप सुंदर वाक्य आहे. आदरणीय स्वामी विवेकानंद काय म्हणतात? तुमच्या आयुष्याची, तुमच्या स्वप्नांची, तुमच्या कामाची जर सुरुवात चांगली असेल ना तर शेवट नक्कीच चांगला होतो. 5-5, 10-10, 20-20, 50-50 हजारांचं सैन्य असायचं पण तरी त्यांना लढण्याची ताकद, शक्तीपेक्षा युक्ती म्हणलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा मानवंदना करतो. एवढी सारी उदाहरणं द्यायचं कारण हेच आहे. एक दारासमोर लावलेलं छोटस रोपटं आज वटवृक्षामध्ये रूपांतर करत आहे. स्वप्न खूप मोठी असतात माणसांची. कुणीतरी खूप, आणि सरांनीच खूप सुंदर लिहिलंय, तुमच्या ध्येयावर जर लोक हसत नसतील ना तर तुम्ही समजून जा तुमचं ध्येय खूप छोटं आहे. तुमचं ध्येय जर तुमच्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुम्ही समजून जा तुमचं ध्येय खूप छोटं आहे. आकाशात उंच उडायचं असेल ना तर फक्त पंखांमध्ये ताकद असून चालत नाही. तुमच्या ध्येयामध्ये ताकद असावी लागते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तवा तापला तर चपाती भाजते, काहीच होत नाही. पण बायको तापल्या मग अवघड होतं. तसंच खूप काय सुंदर आहे. म्हणून उंच भरारी घ्यायची असताना तो तुमच्या प्रयत्न उदाहरण म्हणून आमच्या समोर मी विनंती करेन रुपेश सर थोडंसं उभे राहा आणि मॅडम सगळ्या जोरदार टाळ्या होत्या. समाजात खूप साऱ्या समस्या आहेत जान्हवी मॅडम. आज तुम्हाला माहित आहे इव्हेंट कोणता आहे पण एका समस्यावर थांबले नाही. त्या समस्यावर काय उपाय असेल, कसा उपाय असेल, वेगवेगळ्या समस्या. आपण एखाद्या ठिकाणी फ्लॅट विक्री करायला गेलो, खरेदी करायला गेलो, एखादं घर घ्यायला गेलो, एखादी जागा घ्यायला गेलो तर लोक फसवतात आज ऑनलाईन. सर आमच्याकडे 50,000 रुपयामध्ये 2 गुंठे मिळतील आणि तिथे गेल्यानंतर ती जागाही नसते, ते गुंठेही नसतात पण इकडे तुम्हाला 10,000 रुपये ऍडव्हान्स द्यावे लागतील. अशा लोकांच्या खूप मोठ्या फसवणूक होतात. सर आमच्याकडे 2 BHK फ्लॅट आहे, 10 लाख रुपयात तुम्हाला मिळेल आणि एखाद्या गरजू व्यक्तीला तो सोनं ठेवून, राहिलेली छोटीशी जमीन विकून, सगळ्या गोष्टी लोन काढून तो जमिनीसाठी त्या घरासाठी पैसे घेतो, त्याची सुद्धा फसवणूक होते. मग ह्याच्यासाठी काय करायचं? ह्याच्यासाठी काय करायचं? जनहितासाठी आणि जनसामान्यासाठी सेवा करणं म्हणजे तुम्ही 10 रुपये दिले त्याची सेवा झाली, रद्द केली ही सुद्धा जनसेवा आहे. न कळत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं GMSS असं एक सॉफ्टवेअर बनवला मॅडम. त्यातून कोणाची फसवणूक होणार नाही, कोणाची.
ऑनलाईन त्यात अभ्यास करा, सगळ्या गोष्टी होणार, तुम्हाला ते येऊन भेटणार. अशा वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मधून खऱ्या तर ह्या दोन व्यक्तींनी ते रोपटं लावलं आणि आज जनसामान्यपणे रोपते, त्याच्यासाठी दोन्ही व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या वाजवू. आणि जगातली सगळ्यात मोठी समस्या, माझं लग्न झालंय, थोडस जवळ आहे जोडी, मुलीला मुलगा शोधणं आणि मुलाला मुलगी शोधणं. मला लवकर गावली, लव्ह मॅरेज झालं ते मी शोधली. त्यावेळेस माझ्यासाठी कोणती योजना नव्हती, पण खऱ्या तर वधूवर सूचीचं त्यावेळेस असताना सर पहिले ऍप्लिकेशन माझंच असतं, सर मला बघा एक छान मुलगी, एक काम खऱ्या तर मी जोडी करते, याच्यासाठी तो जोरदार टाळ्या होत्या. वेगवेगळ्या समस्यावर खऱ्या अर्थाने GFS या ऍप्लिकेशन मधून तुम्ही सगळ्या गोष्टी सहजरित्या न फसवता कोणी तुम्हाला ही व्यक्ती खऱ्या अर्थानं पोहोचवते. खऱ्या अर्थानं मॅडम सांगायचं म्हणलं तर या कंपनीमध्ये फक्त 3 एम्प्लॉय होते, 1, 2 आणि यांना साथ देणारी एक व्यक्ती. पण आज या कंपनीला 365 दिवस 1 वर्ष कंप्लीट झाल्यात. 3 व्यक्तींमध्ये सुरू झालेली कंपनी आज तब्बल 45 ते 50 लोकांना घेऊन काम करते. किती मोठं स्वप्न आहे, त्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास या व्यक्तींनी केलेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, और रुपए सर नेहा मैडम आपने कोशिश की है, इसलिए कभी किसी की हार नहीं होती, कभी किसी की हार नहीं होती. या प्लीज बसा. खरं खूप सारे व्यक्ती आहेत, त्या 3 व्यक्तींची जेवढी मोठी साथ या कंपनीला आहे, तसंच 45 लोकांची सुद्धा मोठी साथ आहे, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तुम्ही वेळेत वेळ करून या ठिकाणी आलात. प्रथमतः माझ्या वतीनं मी नितीन वेताळ आणि रुपेश सर आणि नेहा मॅडमच्या वतीनं आणि या कंपनीच्या वतीनं आणि संपूर्ण टीमच्या वतीनं आणि मान्यवरांच्या वतीनं प्रथमचं तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मी रुपेश सरांना विनंती करेन, या कंपनीबद्दल मी आज मला बोलवलं सर, असं तुम्हाला बोलायचं मी बोललो, पण मी खऱ्या तर तुमचा अभ्यास केलाय. आपल्या कंपनी आधी फ्रीलान्सिंगचे काम स्टार्ट केले होते आपण. जवळपास 4 देशांमधले प्रोजेक्ट्स होते आपल्याकडे छोटे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आपण अमाऊंट अर्न केली आणि त्याच्यानंतर 2 वर्ष आधी ठरवलं की आपण आपलं स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायचं आणि 7 सेक्टरमध्ये आपण एक स्टडी स्टार्ट केला. त्याच्यात 4 सेक्टर आपण निवडले की ज्याच्यात आपण दर 8 महिन्याला एक ॲप्लिकेशन आणणार आहे. 4 सेक्टर असे की यांची कधीच डेथ होणार नाही. रिअल इस्टेट लोक फ्लॅट घेणार आहेत, लोक लग्न करणार आहेत, हॉस्पिटलमध्ये लोक जाणार आहेत, एज्युकेशन लोक घेणार आहेत. म्हणून आपण 4 सेक्टर निवडले जिथं चांगल्यापैकी स्कोप आहे आणि आपल्याला सेवा बी करता येईल आणि स्वतःचं एक स्थान पण निर्माण करता येईल. म्हणून आपण 4 सेक्टर निवडले. ऑलरेडी मॅट्रिमोनीचं जे ॲप्लिकेशन आहे तो सुशिका, त्याची ब्रँड अँबॅसेडर आपली किशोरी शांताई आहे आणि त्याचं वेबसाईट आपल्याला ऑलरेडी रिलीज केलेलं आहे. आपण ॲडोब ॲप्लिकेशन आपण 25 तारखेला रिलीज केलेलं आहे. पण जो प्ले स्टोअर नवीन रूम काढलेला आहे, प्रोटीन टेस्ट ते स्वतः टेस्ट करतात, त्याच्यामुळे अजून हे 17-8 जानेवारीमध्ये पोस्टपोन झालेलं आहे. तेव्हाच आपण iOS पण रिलीज करतोय आणि आता या डिसेंबरमध्ये आपण मॅरिटाईम प्रॉपर्टी म्हणून रिअल इस्टेट ॲप्लिकेशन स्टार्ट केलेलं आहे. आणि हेच आपण मेमध्ये 15 मेचं आपलं टार्गेट आहे. 15 मेला आपण रिअल इस्टेट ॲप्लिकेशन पण रिलीज करणार आहे. ते पण ॲड्रॉइड iOS आणि वेबसाईटमध्ये अवेलेबल असणार. खूप फ्रेशर असो किंवा एक्सपिरियन्स, असं म्हणतात की तुम्ही जो प्रयत्न केला तर तुम्हाला नशीब पण त्याचा साथ देणं स्टार्ट करतं. आणि माझी सगळ्या 45 एम्प्लॉईज असे आहेत की विचारणार रात्री 12 वाजता मी कॉल केला तरी पण जेव्हा कॉल कट करणार आणि कॉल उचलते लगेच लॅपटॉप करून बसतील असे लोक मला मिळाले. आमचं ऑफिस टायमिंग फक्त 9 ते 4च आहे, स्टँडर्ड टायमिंग फक्त 9 ते दुपारी 4. पण आमचे जे 6 सिनियर लोक आहे ते संध्याकाळी 6, 7, 8 वाजता पण लॉग इन येतात, आपल्याला 8 वाजता पण लॉग इन असतात. म्हणजे माझं नशीब येते की मला असे गोल्डन एम्प्लॉईज मला मिळाले आणि त्याच्यामुळे खूप करता येते, गोष्टी घडून आणता येतात आणि देवाची साथ आहेच. आणि मी तुमचं बिझी शेड्यूल होतं आणि तुमच्या असिस्टंट साहेबांनी सांगितलं होतं, खूप रिक्वेस्ट केली तुम्ही आले त्याबद्दल पण मी तुमचा आभारी. आपण कशा पद्धतीने प्रवास करतो मॅडम. एका चलावध्यामध्ये एक सुंदर वाक्य होतं आणि त्या गोपाल सरांनी खूप सांगितलं की सुख कशात येतं. एखाद्या गाडीमध्ये सुख येत नाही, त्या गाडीमध्ये कोण प्रवास करतो आणि त्या प्रवासामध्ये आपण काय बातचीत करतो त्याच्यामध्ये सुख आहे. आणि ही गाडी खऱ्यातून खूप लांब जाणार आहे. ही जी गाडी आहे ना ही तुम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना घेऊन खूप लांब जाणार आहे. फक्त तुमच्या सर्वांच्या टाळ्यांची आशीर्वादाची गरज त्यासाठी असू द्या.
खऱ्या अर्थानं खूप सारे व्यक्त खूप काही बोलायचंय. आज तुम्हाला हसवायचे सुद्धा, तुम्हाला खेळवायचे सुद्धा, सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी होणार आहे. मॅडम तुम्ही वेळ काढा आज, आपण तुमच्याबरोबर गप्पा मारणार आहेत, गोष्टी पण करणार आहेत. पण खरं तर या कंपनीमध्ये काही लोकांनी खूप मोठी साथ दिली. सिमेंट आणि वाळू ही एकत्र आली तर भिंत बांधली. सगळे व्यवस्थित आहेत ना? जागा आहे का सगळ्यांना बसायला? ओके, थोडंसं पुढं पुढं आले तरी चालेल. आमचे आली सर सुद्धा ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. मी मॅडमला विनंती करेल की कार्यक्रम छान चाललाय, वेळ सुद्धा छान चाललाय. 2 गोष्टी आणि शुभेच्छा या कंपनीला तुमच्याकडे. येस सर. खरं तर मी खूप कौतुक करेन सरांचं, कारण की पहिलंच वर्ष आहे आणि 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि जर सरांची जर्नी आपण आता मी मगाशी यांच्याकडून ऐकली की सुरुवातीला 3 जण काम करत होते आणि आता 40 ते 45 एम्प्लॉईज त्यांचे आहेत. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. खरंच जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सरांसाठी. आणि ॲक्च्युली माझ्या मॅनेजरने मला कॉल केला की असे रुपेश सर म्हणून आहेत आणि त्यांची आय थिंक सॉफ्टवेअर कंपनी, सॉफ्टवेअर सोल्युशन्स आहे, सो तू जाशील का? सो मी त्याला आधी माहिती विचारून घेतली की नक्की त्यांनी काय केलंय. सो त्याने मला सांगितलं सगळं की असं असं आहे. सो मी लगेच म्हटलं की हो चालेल, मी जाईन. कारण की मला असे लोक खूप आवडतात की जे शून्यापासून शेप घेतात. ऑब्व्हियसली सर अजून खूप पुढे जाणार आहेत आणि 100% ही खरी गोष्ट आहे. कारण की मी स्वतःहून पण शून्यापासून सुरुवात केली, त्याच्यामुळे मला खूप किंमत आहे आणि मला माहिती की आपण कुठलं किती स्ट्रगल करतो किंवा किती मेहनत करून पुढे जातो आणि 100% या गोष्टीला यश मिळतंच. आणि सरांच्या नशिबात कदाचित खूप लवकर यश आहे आणि मी बाप्पांकडे हीच प्रार्थना करेन की आज 40 लोक आहेत तर लवकर 400 लोक होतील. खूप खूप शुभेच्छा सर, तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. शेवटचा इव्हेंट आहे आपला. मॅडमच्या उपस्थितीमध्ये आपण सुंदर कटिंग करणार आहोत. मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती काय झालं पाहिजे जोरदार. एक फोटो द्या. मॅडम तुम्ही या. मॅडम या नाही सेंटर थोडंसं पुढे. रुपेश सर या. जोरदार टाळ्या वाजवा. अश्विनी मॅडम या. सबसे जॉईन झाल्यानंतर आणि काम केल्यानंतर किंवा काय अनुभव सांगता येईल? ऍक्च्युली माझा या सगळ्यामध्ये फक्त खारीचा वाटा आहे असं मी म्हणू शकते. थँक्यू. थँक्यू मॅडम. मनाची ट्रॉफी आहे आणि त्याचा सन्मान केला जातोय. ही तर पाहुण्यांनी केले पाहिजे. अहो काही नाही, जास्त नाही, 4च सन्मान आहेत. या की सर या. मॅडम आल्यात बिग बॉस मधून, बॉस आहेत, आपले थोडेसे शब्द झाले पाहिजे. सर कसं वाटलं कंपनी जॉईन झाल्यानंतर? सगळेजण म्हणतील मी खारीचाच वाटा आहे, पण खारीचा वाटा पण नाही मोठा आहे. एकदम चांगलं वाटलं तर सगळ्यांनी सपोर्ट केला की काही आपण चुकले तर आम्हाला सपोर्ट करत होते की हे चुकले ते चुकले. आम्हाला सगळ्यांनी भरपूर सपोर्ट केला की अशा वेळेला कशा वेळेला आम्हाला एकदम मस्त चांगलं वाटलं. अजून उत्साह येतो की सगळ्यांनी आम्हाला हे काम करण्याचा अजून आनंद वाटतो की या कंपनीतून. धन्यवाद सर, आपला आभार आहोत. क्षितिज आणि आयुष्य त्याच्या वाटेवरती जाऊया. शिरीषे मॅडम यांची नावं घेणार ते वर आले की व्यासपीठावरती थोडेसे टाळ्या वाजवा. बरं वाटतं मान्यवर. या मॅडम. झाले मॅडमच्या उपस्थितीमध्ये आणि नेहा मॅडमच्या उपस्थितीमध्ये आपण सन्मान करतोय. माणसं बोलणाऱ्या व्यक्ती बरोबर असले काय वाटतं, कसं वाटतं?
ॲक्च्युली मला या कंपनीमध्ये येऊन फक्त 7-8 महिने झाले, पण मला एक आवडतं की या कंपनीचं टाइम जे आहे ते खूप कमी आहे. बाकीचे आपण IT कंपनीज बघितले की त्याचे टायमिंग खूप असतात, पण इथे खूप कमी आहे. अजिबात प्रेशर नसतं. सर खूप सपोर्ट करतात, आम्हाला खूप समजून घेतात सगळं. त्यामुळे सर थँक्यू सो मच. थँक्यू. त्यांच्या कोर्ससाठी एकच होता त्याला मॅडम थोडं टायपिंग मिस्टेक आहे थोडं. मॅडम 2 शब्द होत्या. पण मला खूप अभिमान वाटतो की मी ह्या कंपनीची एक एम्प्लॉई आहे. सरांबद्दल आमच्या सर्वच एम्प्लॉईला माहिती आहे सर कसे आहेत. कधीच अंडर प्रेशर आम्ही वर्क करत नाही सर. पण जितके 9 ते 4 जो आमचा टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये जितके पण एम्प्लॉई काम करतात ना सर आमचे सॅटिस्फाईड असतात की ते काम म्हणजे कुठलं पण काम द्या आमच्या एम्प्लॉईला सर ते काम त्या दिवसामध्ये ते कम्प्लीट करतातच. आणि ती एनर्जी आम्हाला आमच्या सरांकडनं भेटली, कारण की आमचे सर ना 1 सेकंद असतो ना दिवसभराचा त्याचं पण ते कसं युटिलाइज करतात ते आम्ही त्यांच्याकडनं पाहून शिकलो. सो थँक्यू सो मच सर अँड मॅम. थँक्यू मॅम. तुम्ही फोन केला होता का एकमेकांना? मला असं कर, हे तुमच्या मोठ्या फॅन आहेत मॅडम. का सांगा बरं? तुमचे सगळेच फॅन आहेत, पण आज येताना त्यांनी खूप हे केलं की पुण्यामध्ये येणार असणार ते कोणत्या कलरचा ड्रेस घालतील काय घालतील त्यांनी मॅच केलंय. त्याचं जोरदार काय होत्या मॅडम साठी. मॅडमचा सन्मान होतोय. नाही मॅडम. Thank you sir for giving me this opportunity for creating Android application and thank you so much. Thank you ma'am. सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं सर 1-2 शब्द. फर्स्ट ऑफ ऑल मी सरांना थँक्यू म्हणेल, कारण त्यांनी मला जी पर्सनली म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे ती पण इन्फोसेकमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मला टोटल 3.5 year एक्सपिरियन्स आहे ॲज अ डेव्हलप इंजिनियर म्हणून. तर मी ती सरांनी मला जो ट्रस्ट माझ्यावरती केलेला आहे मी त्याचा पूर्णपणे युटिलाइज करेल आणि त्यांचा जो ट्रस्ट आहे तो वाया जाऊ देणार नाही. थँक्यू. मॅडम या, तुम्ही पण या. ह्या मॅडमला सुद्धा विनंती या. साहेबांसाठी JF एंटरप्राइजेसच्या या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आवर्जून या गेट टुगेदरला उपस्थित असणाऱ्या बिग बॉस फेमच्या जान्हवी मॅडम, त्याचप्रमाणे या शहराचे उपमहापौर
तुषारजी हिंगे, नगरसेवक अभिषेक बारणे आणि ज्यांनी या छोट्याशे रोपटं 1 वर्षभरापूर्वी चालू केलं होतं त्याचं आता हळूहळू वटवृक्षामध्ये रूपांतर होतात असे आपल्या सर्वांचे, रुपेशजी आणि आमचे मित्र अँकर, त्यांच्या मिसेस, त्यांची पूर्ण टीम, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आज आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण ज्या ज्या सेवा देतोय, मग त्या मेट्रोमॅनीच्या असतील, रिअल इस्टेटच्या असतील किंवा इतर सर्व्हिसेस असतील, तर आजच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली आहे की मागील 10 वर्षापूर्वी कुणाला वाटलंही नव्हतं की मोबाईलवरनं आपण पेमेंट करू. जे गेटवे आहेत ते गेटवे आता पूर्वी कार्ड स्वाईप करायचं म्हणलं तरी आपल्याला भारी वाटायचं की अरे माझ्याकडे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे. पण आज जेव्हा आपण एका क्लिकवर आपण पेमेंट करतो किंवा QR कोड जेव्हा स्कॅन करतो, तो आनंद जो आहे तो आनंद केवळ तुम्ही समोर बसलेत सगळे हे जे इंजिनियर्स आहेत, हे सगळे तुम्ही भारताचे पिलर्स आहेत, हे फाउंडेशन आहे, हे तुमच्यामुळेच आहे. आणि अशाच पद्धतीचं टेक्नॉलॉजी आज आता आपण पाहिलं की टेक्नॉलॉजी हे AI मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि AI आता आपण जर पाहिलं तर AI मध्ये आपण काही कुठली गोष्ट म्हणजे जे काही क्लोनिंग आहेत तर त्या सुद्धा आता बऱ्याच प्रमाणात केलं जातं. आणि आता जान्हवी मॅडम आहेत तर त्यांना तर खूपच सांभाळून राहावं लागतं, कारण AI मध्ये इतक्या गोष्टी केल्या जातात की मॉर्फिंगच्या माध्यमातून ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीचे हे जे ते कंट्रोलमध्ये आणले पाहिजे आणि त्याचा दुरुपयोग केला गेला नाही पाहिजे. यासाठी सुद्धा आपण सगळ्या सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील, आपण डेव्हलपर्स असतील, या सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि चांगल्या कामासाठी या आपल्या टेक्नॉलॉजीचा, आपल्या नॉलेजचा उपयोग हा आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी झाला पाहिजे. निश्चितच आज जर आपण पाहिलं तर भारत हा असा देश आहे की तरुणांचा देश आहे. जी टोटल जगाची लोकसंख्या आहे, जर तरुणांची लोकसंख्या जगामध्ये जर 100 लोक असतील तर त्याच्यामध्ये 65 लोक ही इंडियामध्ये आहेत. आणि त्या तरुणांच्या जोरावरच जर आपण जर पाहिलं की जे काही प्रगत राष्ट्र आहेत, मग ते अमेरिका असतील, युरोपियन कंट्री असतील, हे सर्व टेक्नॉलॉजी जे काय असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजीचे आपला अप्लायन्सेस आणि ज्या ज्या ठिकाणी अप्लाय होतात अशा सर्व ठिकाणी हे सर्व इंडियन मुलं आहेत. आणि म्हणूनच आज जे काही ट्रेड होत आहे, ते ब्रेन ट्रेड न होता आपल्या देशातच त्याचा सदुपयोग केला जातो. म्हणूनच आपल्या सर्वांच्या जीवावर आज मोदीजी म्हणतात की 2047ला मला विकसित भारत घडवायचा आहे. आणि विकसित भारताचे तुम्ही सर्वजण पिलर आहेत. ज्या पद्धतीने या JFSSच्या 1 वर्षामध्ये एवढी प्रगती झाली, अशाच पद्धतीने पुढील येणाऱ्या काळामध्ये आपल्या कंपनीची आणि आपल्या सर्वांची प्रगती होऊ, अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा मी माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं कंपनीला देतो. तुम्ही ते बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद. मेरा उनसे अनुरोध है कि हमें छोड़कर आप गए तो हम भी ये कह जाएंगे, हमें छोड़कर आप गए तो हम भी ये कह जाएंगे, कह जाएंगे और बीच भंवर में छोड़ के जाने वाले भी रह जाएंगे. यदि युद्ध में अर्जुन बनना है तो पूरी बात सुनो, अर्धकथाएं सुनने वाले अभिमन्यु रह जाएंगे. दोस्तों, इस पूरे संसार में 2 ही लोग हैं जो आपसे अनग्रह होते हैं, और दूसरा है तुम्हारी माँ, है ना. और माँ का दिल मैं बताऊं भाई साहब ऐसा होता है, ये अंधेरे कमरे में काले बच्चे को काला धागा बांध के, काले कपड़े पहना के, काजल का काला टीका लगा के कहती है कि हाय मेरा लाल. कितना प्यारा है, इसे किसी की नजर न लगे, है ना. ये होती है माँ, ये होती है उसकी ममता. कहते हैं भगवान हर जगह नहीं हो सकते, इसलिए उसने माँ बना, है ना, कि इस तरह से वो मेरे गुनाहों को धो देती है.
इस तरह से वो मेरे गुनाहों को धो देती है। माँ जब बहुत गुस्से में होती है तो रो देती है। माँ जब बहुत गुस्से में होती है तो रो देती है। कहते हैं जिस तरीके से भगवान हर जगह नहीं हो सकते, ठीक उसी तरीके से शैतान भी हर जगह नहीं हो सकता। इसलिए उसने आविष्कार किया बाप का, कि इस तरह से वो मेरे गुनाहों को धो देता है। गौर फरमाइएगा कि इस तरह से वो मेरे गुनाहों को धो देता है। बाप अगर थोड़ा सा भी गुस्से में हो तो वो मुझे धो देता। बाप अगर मोटिवेशन के नाम पे मुझे डीमोटिवेट करते थे कि पढ़ ले वरना ट्रक चलाएगा, पढ़ ले वरना ऑटो चलाएगा। कभी नहीं कहा कि पढ़ ले वरना देश चलाएगा, कभी नहीं। और ये आजकल के पेरेंट्स के चोचले हैं कि डोंट बीट योर चाइल्ड, talk to them, explain them the situation. मेरे पिताजी भाई साहब समझाने जैसी फालतू बात में बिलीव नहीं करते। उनकी तो सच्ची श्रद्धा बस इसी बात में है कि बच्चों का पिछवाड़ा बंदर के पिछवाड़े से कम लाल नहीं होना चाहिए। कहीं की बात है, मैं घर में मेरे का क्या हो गया, कह रहे कौन है वो लड़की। मैं कहा कौन सी लड़की? कह रहे कौन है वो लड़की जो तुझे मैसेज कर रही है ब्यूटीफुल। मैंने कहा पापा फोन चार्जिंग पे है, ये बैटरी फुल लिखा हुआ है। तो किसी ने हो गया, कहे हाँ मालूम है, तेरे बाप को मत सिखा, हमने दुनिया देख रखी है। पासपोर्ट नहीं है इनके पास, वीजा इनको मिलेगा नहीं, दुनिया के इन्होंने सपने में देख रखी है। पर ये तुम सोच सकते हो, बोल नहीं सकते अगला तुम्हारा बाप है ना, वो तुम्हारी खाल उधेड़ के भूसा भर देगा। तो मैंने कुछ नहीं कहा, मैंने कुछ नहीं कहा। मेरे पापा ना पढ़ाई को लेके इतने सिंसियर, मेरी पढ़ाई को लेके बहुत सिंसियर। एक दिन मेरे स्कूल में आ गए और मैडम यहाँ खड़ी, मेरे पापा यहाँ खड़े और मैं छोटा सा, मैं यहाँ खड़ा हूँ। मैं दोनों की टांगों के बीच में खड़ा हूँ, मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा ऊपर क्या बातें हो रही है। मैं मैडम की टांगे देख रहा हूँ, मैडम के सैंडल देख रहा हूँ, उनके पैर देख रहा हूँ, उनके पैर में नेल पेंट लगी है वो देख रहा हूँ, बिछिया देख रहा हूँ और ऊपर ये बात कर रहा हूँ। एडल टॉक्स, मुझे लगता था बड़े जब बात करते उसे एडल टॉक्स कहते हैं। ये आपस में बातें कर रहे हैं। मेरे पापा कह रहे हैं उनको कि देखिए मैडम, मेरा बेटा है, मैंने इसे बहुत प्यार से पाला, प्यार से। सफेद झूठ कैसा होता है वो भी मैंने देखा। कह रहे मैंने बहुत इसे प्यार से पाला है, देखिए मुझसे तो ये पढ़ता नहीं, आपसे जैसा बन पड़े वैसा मारो। मैं कहा मारो? एकदम से इन्होंने वक्त बदल दिया, हालात बदल दिए, जज्बात बदल दिए। ओ भाई मारो, मुझे मारो। कह रहे पारो, इसे मारो। मुझे बुरा इस बात का लगा कि मैडम का नाम पारो था भी नहीं, फिर भी इन्होंने राइम जोड़ने के लिए सिर्फ कह दिया पारो, इसे मारो। और भाई साहब मेरे पापा ना मुझे बहुत मारते थे। आप लोग सोच रहे होंगे कि कोई ना कोई वजह होगी तभी तो मारते थे। तो मैं हाँ, और कभी कभी तो ऐसा होता था कि वो मम्मी से पूछ रहे होते थे कि मैं तो मार मार के थक गया, अब तो बता दो इसमें किया क्या है। फिर मम्मी वजह बताती थी, फिर और आधा घंटा मारते। और झूठ तो इतना बोलते थे कि इधर नहीं मारूंगा। तो शुरू में मैं चला भी जाता था। वो तो जब लगातार मुझे मार पड़ने लगी ना, तब मुझे समझ आया कि जब भी कोई बच्चा ये सुनता है ना कि इधर नहीं मारूंगा, उसके दिमाग में दो थॉट्स चल रहे होते, जाऊं कि नहीं। अगर गया तो ये मारेंगे और अगर नहीं गया और इन्होंने भाग्य पकड़ लिया, जाऊं कि नहीं। ये जो दुविधा है ना भाई साहब, ये अभिमन्यु के चक्रव्यूह से भी ज्यादा गहरी है। इससे बच के निकल पाना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। तो मैंने फैसला किया कि बुलाता है मगर जाने का नहीं, तो मैंने जाना बंद कर दिया। तो इन्होंने टेक्निक बदल दी कि सुन, पानी लिया दे तो तुम वो बातचीत करते हो। मैं भी करता था, मैं इनको पानी ले जाके देता, ये मुझे पकड़ लेते कि पानी तो बस एक बहाना था, असल मकसद तो तुझे पास बुलाना था। और फिर इतना मारते कि मेरी चीखें निकल जाती। और फिर मेरा ही लाया हुआ पानी मुझे ही देके कह रहे होते कि पी लो, आंसू और पानी दोनों। ऐसा बाप भगवान किसी दुश्मन को भी ना दे भाई साहब, ऐसा बाप किसी दुश्मन को भी ना दे। माँ अच्छी होती है, माँ बहुत अच्छी होती है। मैम आपकी उम्र कुछ, मुझे लग रहा है मम्मी, मेरी जो मम्मी है वो इनसे 1 साल ही बड़ी होंगी, क्योंकि आप मुझे 17 की लग रही हैं, वो 16 की है ना। तो मेरी माँ बहुत अच्छी है। माँ का दिल तो होता है ना, बहुत अच्छा होता है। तो मेरी जो माँ है ना, जब मैं छोटा था तो मुझे ये बोल के चुरा लेती थी कि क्या कर रहे हो, बच्चा ही तो है। और जब मैं बड़ा हो गया तो मम्मी मुझे ये बोल के बचा लेती थी माँ से कि क्या कर रहे हो, आप वो बच्चा थोड़ी है। हर माँ को उसका बच्चा मासूम और पति बिगड़ने लगता है, और वो इस बात के लिए अपनी सासू माँ को कसूरवार मानती है कि आपके लाड़ प्यार ने बिगाड़ रखा है ना। मैं अगर इनकी माँ होती ना तो 2 लफड़ा में ठीक कर देती। एक माँ सारी जिंदगी
दूसरे के बच्चे को सुधारते सुधारते और खुद के बच्चे को बिगाड़ते बिगाड़ते सुधार देती है। हाँ कि हाय मेरा लल्ला उठ गया बेटा, बोल क्या खाएगा नाश्ते में, लंच में, ये होती है माँ। इसलिए तुम माँ को जब भी याद करो ना तो माँ की ममता, माँ का लाल, माँ का आंचल याद आता है। और बाप को याद करो तो मुंह कैसा खट्टा नहीं हो जाता। बाप को याद करो तो बस एक ही चीज याद आती है, वो है मार, जो पापा बनियान पहन के मारते थे। हाँ, यूनिफॉर्म है वो उनका घर में। और मुझे पता नहीं यार ये बनियान किसने इन्वेंट किया। इतनी फालतू इतनी फुद्दू चीज है ना कि तुम कितनी ही उच्च कोटि की बनियान पहन लो, कितनी ही उच्च कोटि की बनियान पहन लो, 15 दिन, मात्र 15 दिन में बनियान पहनने वाले की आंख में आंख डाल के तुम बातें नहीं कर सकते, क्योंकि वो दोनों मुच्छड़ निप्पल तुम ही देख रहे होते हैं। और फिर तुम्हें समझ नहीं आता कहाँ देख के बात करनी है। और फिर मान बाप बोलते हो ना, ये उसे क्या ही बोलती है, समझे? तो इनसे पंगा नहीं लेना, इनसे पंगा बिल्कुल भी नहीं लेना भाई साहब। मुझे नहीं पता थी ये बात, मुझे नहीं पता थी। मैं और मेरी बहन खेल रहे थे, उसने मुझे थप्पड़ मारा, मेरी बारी, पापा ने छुड़ा लिया, कह रहे ये क्या कर रहे हो, लक्ष्मी है वो। मैंने कहा ये लक्ष्मी 4 फीट की है, मारती बहुत तेज है, ये छोड़ के आ गया। और खजाने लुट रहे थे माँ बाप की छाओं में, खजाने लुट रहे थे माँ बाप की छाओं में, मैं चंद कौड़ियों की खातिर घर छोड़ के आ गया, मैं चंद कौड़ियों की खातिर घर छोड़ के आ गया। आप लोग ताली वाली नहीं बजाते जैसे नहीं लगा दिया हमारी निर्मला ताई ने, तो जरा दिल खोल के तालियां बजाए, क्योंकि तो दोस्तों जैसे कि हमारे रुपेश भाई ने बताया कि उन्होंने 365 दिन कंप्लीट किए, 1 साल कंप्लीट किया, उससे भी ज़्यादा उन्होंने किया है ना। तो देखिए क्या हुआ कि मैंने ना यहाँ पे आने के बाद एनुअल पार्टीज होती है ना, फंक्शंस होते हैं ऑफिसेस में, और एक फंक्शन होता है जो बहुत ही जोश जल्लोश से मनाया जाता है हर ऑर्गेनाइजेशन में। क्या किसी को पता है वो कौन सा फंक्शन होता है? पता है ऑफिसेस में मनाया जाता है ना? नहीं पता? तो मैं आप लोगों को बता देता हूँ। आई थिंक एनुअल पार्टी। यस, वेरी गुड, थैंक यू सो मच फॉर बीइंग सो रिस्पॉन्सिव। आप ही मुझे रिस्पॉन्सिव API लग रहे हैं। सो दोस्तों जो एनुअल पार्टीज होती है ना, मैंने भी अटेंड की है, और मैंने देखा है कि हर एनुअल पार्टी में 2 तरह के लोग होते हैं, एक होते हैं भुक्कड़ और एक होते हैं पियक्कड़। हाँ, भुक्कड़ लोग वो होते हैं जो शाम की पार्टी में सुबह से भूखे घूम रहे होते हैं कि नहीं भाई पार्टी है यार, वही खाएंगे जो भी खाएंगे, उसके सिवा कुछ नहीं खाएंगे। हाँ, इन्हें देख के ऐसा लगता है कि कंपनी के CEO ने इन्हें पर्सनली अपनी केबिन में बुला के कहा है कि देखो बेटा बहुत खर्चा हो गया, मैंने अपनी पाई जोड़ के ये एनुअल पार्टी रखी है, हो सके तो इसका मान रख लेना बेटा, मैं अपनी पग तुम्हारे सरों में रखा, तुम्हारे कदमों में रखा। ऐसा लगता है ये अपने दोस्त को देख के भी बोल रहे हैं कि देख रहा है ना विनोद, मेल आया है HR का, पार्टी है आज शाम को, साथ चलेंगे, जी भर के खाएंगे। इनका जी नहीं भरता साहब, इनका जी नहीं भरता, इनका सिर्फ पेट भरता है, आत्मा इनकी भूखी के भूखी ही रहती है। हाँ, और ये जब पार्टी में जाते हैं ना तो एक कोना ऐसा पकड़ते हैं जहाँ से ये सबको देख सके और इन्हें कोई ना देख सके। हाँ, और ये पार्टी में जाने के बाद ना एक चीज बड़े ध्यान से करते हैं, इनका काम यही होता है कि सफेद पे काला ढूंढना, कहाँ चल रहा है, सफेद पे काला यही ढूंढते रहते हैं ये लोग। ये खड़े होके इनकी नजर जो होती है ना वो वेटर की थाली में होती है, हमेशा एक भुक्कड़ की नजर हमेशा वेटर की थाली में होती है कि क्या लेके जा रहा है, मुझे मिलेगा कि कुत्ते को मिलेगा। ये हाल होता है एक भुक्कड़ का, है ना। एक भुक्कड़ जो होता है ना वो एक कोने में खड़े होके वेटर का डायरेक्शन प्रेडिक्ट कर रहा होता है कि इसने राइट हैंड साइड में ट्रे पकड़ी है, इसका मतलब ये राइट हो जाए, लेकिन ये इसका लेफ्ट लेग बाहर हो सकता है, ये लेफ्ट को चला जाए, राइट हो जाएगा या लेफ्ट हो जाएगा, राइट या लेफ्ट, या खुदा इसे तो किसी ने आवाज दे दी अब ये सीधा ही चला जाएगा। ये कर रहे होते हैं। और तुमने देखा होगा एनुअल पार्टीज में डांस कॉम्पिटिशन्स होते हैं, सिंगिंग कॉम्पिटिशन्स होते हैं, प्राइज डिस्ट्रीब्यूशंस होते हैं, है ना। तो वहाँ पे डांसेस लगे हुए, अब ये प्रैक्टिस कर लेंगे, नागरिंदा टाइगर दिंदा ना आ चा चा चा, ये डांसेस लोग, सिंगर्स लोग लगे हुए।
नि सा नि सा नि सा नि सा धनी 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 ग ग ग ग ग गम ग नि नि गा नि सा नि सा नि सा नि सा धनी 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 ग ग ग ग गम ग नि नि गा धनी नि सा धनी नि सा धनी सा गम प धनी ग प धनी ग प धनी सा गम प धनी ग प धनी ग प धनी सा स ग ग म प म ग रे स ग ग म म प म ग रे धनी सा धनी सा धनी सा प धनी प धनी प धनी। आपकी टाइम के बाद मुझे बड़ा applause सुनने मिला। क्या करना है इनको, क्या करना है, ये फिक्र करना है ना। वहां पे एक झुंड ऐसा होता है सुअरों का, शराबियों का, जो सिर्फ और सिर्फ शराब के पीछे भाग रहे होते हैं कि यार 7 बजे का टाइम दिया था, बताओ पूरा 1 मिनट ज्यादा हो गया, अभी तक शराब छोड़ी नहीं इन्होंने। इतना पंक्चुअल आदमी तुम्हें 2 ही जगह देखने को मिलेगा, एक मैराथन की रेस में और दूसरा दारू के केस में। बस यही 2 जगह है जहाँ पे ये लोग मिलेंगे तुम। हाँ, और शराबी जो होते हैं ना भाई साहब, शराबी सबसे बड़े पियक्कड़ जो होते हैं ना, वो फ्रेशर्स होते हैं। फ्रेशर्स गिव मी शेयर, कौन है यहाँ पे फ्रेशर्स? तो सबसे बड़े जो पियक्कड़ होते हैं ना, वो शराबी फ्रेशर्स होते हैं। और मुझे पता नहीं कि काला जादू कह लो, बुरी किस्मत कह लो, या शराब कह लो कंपनीज का, हर कंपनी में एक गधा फ्रेशर जरूर होता है जो सबको सर बोलता है ना। हमारी कंपनी में भी था सागर, है ना, ये सबको सर बोलता था, इसे लोग मना कर रहे होते थे प्लीज डोंट कॉल मी सर। इसे सर कहने से मना करो, ये भैया कहना शुरू कर देता था। आप यकीन नहीं करोगे, परसों की बात है, हमारा स्क्रम कॉल चल रहा था और ये आके डोर पे खड़ा हो गया और वहां से चिल्ला रहा, प्रियंका दीदी आपको राहुल भैया बुला रहे हैं। प्रियंका की जो हालत खराब हुई है, उसने राहुल भैया को कह के इसको लप्पड़ लगाया। ये सागर मैंने देखा बार टेंडर के पास बैठा, उससे कह रहा है, टेंडर भैया स्मॉल मिलाता जा, लार्ज बनाता जा, लिव लाइफ किंग साइज। और तुमने देखा होगा फ्रेशर्स के ना 2 ही उसूल होते हैं, शराब पीने के 2 ही उसूल होते हैं कि पहली मरतबा ऐसे पियो कि दूसरी बार मिलेगी नहीं, और दूसरी बार ऐसे पियो कि पहले कभी मिली नहीं। ये ऐसे ही होते हैं। तो जहाँ से थोड़ी सी ये जो फ्रेशर्स होते हैं ना भाई साहब, ये पार्टी में आए ही इसलिए होते हैं कि अपनी ड्रिंकिंग वर्जिनिटी लूज कर सके, कि क्या है विस्की, क्या है वोडका, क्या है रम, सब पी लेंगे हम, सब पी लेंगे। और तुम देखो, मुझे एक चीज समझ नहीं आती यार, मुझे एक चीज आप लोगों से पूछनी थी कि ये फ्री की दारू और फ्री का खाना देख के लोग पागल क्यों हो जाते? इतना खाना ठूस, यहाँ तक खाना ठूस लेंगे और यहाँ तक शराब ठूस लेंगे, और फिर तुम्हें डांस फ्लोर से ज्यादा भीड़ ना वॉशरूम के बाहर मिलेगी। और यहाँ भी यही दोनों मिलेंगे, भोकड़ और पियक्कड़, और दोनों ही कुछ ना कुछ निकाल रहे होंगे। बस फर्क सिर्फ इतना होगा कि किसी का पिछवाड़ा कमोट पे होगा और किसी का मुंह। या तो ये नान निकाल दे या मेरी जान निकाल दे। अरे तो भाई खाए ना यार, हमने 8 मिलियन ईयर्स लगे थे हमको बंदर से आदमी बनने के लिए, 8 मिलियन ईयर्स। और मैंने देखा है कि जो आदमी मंडे टू फ्राइडे ऑफिस फॉर्मल्स पहन के आता है, जिसके शूज उसकी वॉच से और उसकी वॉच उसकी बेल्ट से मैच कर रही होती है, ये आदमी 2 पैक पीते ही आदमी से बंदर बन जाता है। इसे सबसे ऊपर चढ़ के नाचना है। इस चक्कर में 8 लौंडे डाइनिंग टेबल पे चढ़ के नाच रहे। मैंने कहा भाई साहब वो 4 सीटर है। कह रहे हम भी तो क्या हो गया, हम भी तो 8 लोग खड़े होके नाच रहे। इन्होंने डाइनिंग टेबल तोड़ दिया होटल का। सागर को वहां जगह नहीं मिली, वो जाके बाथरूम में वॉश बेसिन पे खड़े होके नाच रहा था। उसने वॉश बेसिन तोड़ दिया और बेहोश हो गया। वहां पे उसको 2 लोग उठा के लाई यूं और मैनेजर के सामने रखा। मैनेजर उसको देख के बोला यार इसने तो बहुत शराब पी ली है। मैंने कहा हाँ इसे घर भेजते। तो मैंने फोन निकाला और हमारे ऑफिस स्टाफ वाले को फोन किया। मैंने कहा हेलो भैया। मैंने कहा क्यों, क्या हो गया? मैंने आज की पहली ट्रिप लेकर गया 3 लोगों की। उन 3 लोगों ने मेरी कैब में 6 उल्टियाँ की है। मैंने कहा कोई बात नहीं,
कैब धो के मैं अगली ट्रिप के लिए आया। अगली ट्रिप वाले ने कहा भैया साइड में रोकना, मुझे सुसु आई है। मैंने कहा कोई बात नहीं, रोक लेते। मैंने साइड में रोका। कह रहा भैया गाड़ी क्यों रोक दी? मैंने कहा आपको सुसु के लिए जाना था ना। कह रहा नहीं, वो तो मैंने कर ली। अब मेरी कार से शराब और पेशाब दोनों की बदबू आ रही है, मैं नहीं आ रहा बाहर। उसने फोन रख दिया। मैंने इसको देखा, ये अभी भी गड़बड़ा रहा है। मैंने कहा भाई ये नशे में धुत है, ये अकेला खड़ा नहीं हो सकता, ये जाएगा कैसे? तो मैंने निकाला फोन। मैंने कहा उबर बुक करते हैं। मैंने जैसे ही उबर ओपन किया उसमें लिखा हुआ था वेयर टू गो। मैंने इससे पूछा, मैंने कहा भाई वेयर टू गो? तो कहता है हाँ। मैंने कहा वेयर टू गो? IT पार्क 4th फ्लोर हिंजवाड़ी फेज 2। मैंने कहा क्या? कह रहा IT पार्क 4th फ्लोर हिंजवाड़ी फेज 2। मौसम अली 07। ऑलराइट, थैंक यू सो मच। गाणारा गारवा मनाला मोहून गेला, रामांची आठवण कानात सांगून गेला. कोण गेला? रामन गेला. अच्छा, कळलं मला. आई चालते आहे. आयुष्य सुंदर आहे. आई झाल्याला तुला काय आलं? मी होम मिनिस्टर पण करतो. मी आपल्या शिवाजीनगर करायचा ना, तिने माझंच नाव म्हणले इथून तिथून केरळाही लसून, इथे गेला रसून, मी आले फटफटीत बसून. मी म्हणलं कोण येतील? अहो तुम्ही. अहो माझं नाही, नवऱ्याचं काय? तुमच्या नवऱ्याचं नाव काय? तुकाराम. संध्याकाळी बाई जीवली का नाही काय माहितच नाही. तुमचं नाव येईल? कोल्हापुरी? अरे पवार आहे. पद्मिनी पवार. कोणी लग्न झालेलं आहे. उद्या घे नाव. सांगू का? नवऱ्याचं नाव तरी घ्या. आवड आय लव्ह यू म्हणा की. पण ज्यांना उखाणा येतं त्यांनी आय लव्ह यू त्याचं नाव. सरिता बदक. उखाणा कृष्णाला राधा म्हणते हास, विशाल रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास. कुठे विशाल सर हातवर करा. हा कोणता उखाणा घेतील काय म्हणते? कुठे जायला वहिनी? तुमचं नाव? अश्विनी पाटील. अश्विनी म्हणतात कधी कधी. हो म्हणतात. जाय कुठे येते? कुठं? अरे बापरे. ओ माय गॉड. ठीक आहे. त्यांचा आमचं जीव असतो. आम्ही क्रिकेट कॉमेंटीला आलो की त्यांचं राहण्याचं वगैरे सगळे तेच बघतात. आता एक छान आमच्या दाराचा उखाणा घ्या. अंड्यावर अंडे असतात, त्यावर ठेवली परात, परातीत वाढला भात, भातात घातले वरण, वरणावर घातले तूप, तुपासारखे रूप, तुपासारखा जोडा. राकेश रावांचं नाव घ्यायचे, आता माझी वाट सोडा. स्वयंपाक झाला. प्रियंका मोराणकर. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, सुचित रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवं? म्हणा नाही आय लव्ह यू. शाबास. कुठे सर? कुठे सर? किती दिवसांनी म्हणले? हो नाही घेणार. का नाही घेणार? नाही गेलं. बरं आवडते हिरोचं नाव? रणबीर कपूर. रणबीर कपूर. सुरत सरांना म्हणायचं ठरवलं होतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुमचं नाव सांगा की. प्राजक्ता गरम. मॅडम तुमचं नाव? आकांक्षा मोरे. तुझे कोकणा नाही. ठीक आहे. आवडता हिरो? जान्हवी मॅम. हिरो हिरोच येते आहे की नाही? असं एकदा केलं की विषयच थांबला. तू घे उखाणा येईल. चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा, हर्षल रावांचे नाव घेते, आशीर्वाद तुमच्या सर्वांचा. थँक्यू. आशीर्वाद. तुमचं नाव? क्षितिजा गायकवाड. फोर्स करतो म्हणून. तुमचं मन फोर्स नाही करत का कुणीतरी असं? अगं जेवली का? अगं किती वाढली? हा बरं बघूया काहीतरी. ऐकतं काय गोष्ट आहे? तुमचं नाव?
त्यांचं झाले कोणाचं झाले कोणाचं नाही काय कळलं ना तुम्हाला हा? खरं झाले वाटत नाही म्हणून म्हणलं. तुमचं नाव प्रज्ञा चौधरी. घ्या की का ते पुढे ते नाही येत. त्यांचं नाव किरण. आय लव्ह यू किरण. आय लव्ह यू किरण. किती चुकायचे तुम्ही एकमेकांसोबत बोलवले. मी मग अशी विचारलं की मॅडमला तुम्ही आयुष्यात किती वेळा आय लव्ह यू म्हटलात एकदा सांगा. असं काही मोजलं नाहीये. मोजलं असतं तर तिच्याचकडनं काही रिप्लाय झाले असते. गेम सगळ्यांना सारखा आहे. गेम असा आहे आय लव्ह यू. गेमचं नाव काय आहे आय लव्ह यू. 1 4 3. जे कपल सगळ्यात बेस्ट प्रपोज करेल ओके त्यांच्यासाठी काय होतील काय हे का वाजवा. गुलाबाचं फुल देतोस हे माझा प्रपोज झाला. तुम्ही तुमच्या पद्धतीने फक्त आपण म्हणतो काय हे नको मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये. जो मराठीमध्ये करेल आता स्वतः समजा सरांनी मराठीमध्ये प्रपोज केला तर मॅडम कशात करतील हिंदीमध्ये करतील. उर्दूमध्ये केलं तर बेस्टच आहे ओके. पण जे कपल बेस्ट आय लव्ह यू म्हणेल त्याच्यासाठी टाळ्या आणि चांगला आकर्षक गिफ्ट आहे ओके. खेळणार ना सर यस सर खेळावं लागेल. आता बायको बसतो ना आय लव्ह यू म्हणजे की 4 चौकात घरी काही नाही या तुम्ही सात जन्मांचे साथी असतात. हा जन्म पहिला म्हणावा आणि पुढचे 7 जन्म नेहमी आपण सोबतच असावं. आय लव्ह यू सो व्हेरी मच. मी रिपीट करतो. अरे बाप बसला नाही तरी चालेल. आप मेरे लिए मेरी आत्मा हो. वर्ष पूर्ण झाले. 11व्या वर्षात पदार्पण केले. तुझा प्रवास होता खूपच सुखाचा होता. त्यामुळे हे अश्विनी माझी राणी होशीस का. मी जरा माझ्या रिजनल लँग्वेज मधून विचारेल तर पाटील मला तुमच्यावर खूप प्रेम छे. तुम्ही मला वशात का. कुछ जगह बीच में छोड़ नीचे लिख दो सदा तुम्हारा. लिखा बीच में क्या अब ये तुमको पढ़ना है. कागज पर मन की भाषा का स्वीकार. झुके नैन मौन अधर या कोरा कागज अर्थ सभी का प्यार. मराठी भाषेचा दाखवा या थोडंसं पुढे या. अजून आता खेळायचं आपल्याला जेवायचं पण. वैभव आपल्या लग्नाला 2 वर्ष कंप्लीट झाली. त्या 2 वर्षाच्या ह्या धकाधकीच्या म्हणजे कामाच्या शेड्यूलमधून कधी तुम्हाला थँक्यू म्हणायला मिळालं नाही. पण तुम्ही माझ्यासाठी जे पण म्हणजे माझ्या करिअरसाठी स्ट्रगल असेल किंवा माझ्या डेली लाईफमध्ये तुमचं काही म्हणजे तुमची जी साथ असेल त्या सर्व साथीबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आय लव्ह यू वैभव. काय होत्या जरा तोंडाचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही. सालपट नाही केलं पाहिजे तोंडात. अरे बापरे आता काय करायचं ना. हा वाजवला टाळ्या. 7 सेकंद सर तुमचे. 1 2 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 माझे तोडू द्या. तोडा ना तोडा. स्टार्ट. झाले 10 मिनिटं इथंच. 1 2